आपलं ठाणे परिसर या वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी. केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मराठीबरोबरच पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. याबद्दल केंद्र सरकारचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदी यांचे आभार मानले, तसेच नागरिकांना ही देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या, ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासून आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे. हा सुवर्ण अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे. पंतप्रधान मोदीजी, आपले खूप खूप धन्यवाद. महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला, प्रयत्न केला, पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे. महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो. केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठी भाषेचा जो अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, तसेच आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, तसेच फडणवीस साहेब, तसेच उपमुख्यमंत्री आपले अजित पवार साहेब यांचे सर्वांचे आभार मानू इच्छिते. आम्हा सर्वांतर्फे त्यांचे खूप खूप आभार आहे. आज मराठी भाषा ही खूप एवढी पुढे गेलेली की आज मला अभिमान वाटतो की मी मराठी असल्याचा मला आज अभिमान वाटतोय आणि महायुतीच्या काळात हा आज आपला निर्णय झालेला आहे, त्याबद्दल मी ह्या सर्वांचे खूप मनापासून आभार मानते. केंद्र सरकारने जो आज मराठी भाषेला जो अभिजात दर्जा दिलेला आहे त्याचा फार आम्हाला सार्थक अभिमान आहे. त्याबद्दल मी समस्त महाराष्ट्राच्या वतीने मी आपले पंतप्रधान श्री मोदी यांचं फार आभारी आहे. तसेच आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पण आभारी आहे. तसेच देवेंद्र फडणवीस आणि आमचे लाडके रवींद्र फाटे साहेब यांचे सुद्धा फार आभारी आहे. मैत्रिणीचे काही खासगी छायाचित्र मोबाईलमधून डिलीट केले नाही म्हणून ठाण्यातील स्वयं परांजपे याची मयुरेश धुमाळ या तरुणाने कोयत्याने वार करून हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मयुरेश धुमाळ आणि त्याच्या मैत्रिणीला ताब्यात घेतले आहे. दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कोपरी पोलीस ठाण्यात सुरू आहे. स्वयं हा बांधकाम व्यावसायिक असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. स्वयं परांजपे कोपरी येथील अष्टविनायक चौक परिसरातील एका गृहसंकुलनात वास्तव्यास आहे. एप्रिल महिन्यात एका लग्न समारंभामध्ये त्याची ओळख 20 वर्षीय मुलीसोबत झाली होती. त्याने तरुणीला त्याच्या कारमधून फिरायला नेतो असे सांगून घरी नेले. तिथे तिला गुंगीचे पदार्थ पाण्यामध्ये दिले. त्यानंतर स्वयं याने तिचे काही छायाचित्र काढले. त्यानंतर तो तिला ब्लॅकमेल करून भेटण्यासाठी बोलावत असे. याबाबतची माहिती तिने मयुरेश याला दिली होती. शुक्रवारी सकाळी स्वयं याला भेटण्यासाठी मयुरेश संबंधित तरुणी गेली. त्यांनी स्वयं याला छायाचित्र मोबाईलमधून डिलीट करण्याची विनंती केली. त्यावेळी मयुरेश आणि स्वयं यांच्यामध्ये वाद झाला. या वादातून मयुरेश याने स्वयं याच्या डोक्यात कोयत्याने वार केले. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. मयुरेश आणि त्याच्या मैत्रिणीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आज दिनांक 4/10/24 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या पूर्वी कोपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अष्टविनायक चौकात असलेल्या संचार सोसायटीमध्ये स्वयं परांजपे या 33 वर्षीय युवकाचा खून करण्यात आलेला आहे. त्या संदर्भामध्ये एक संशयित युवकास ताब्यात घेण्यात आलेले आहे. मृत्यूचे कारण माहिती करून घेत आहोत. तसेच गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
घेरदार घूमता रूप रूम झूमता हैया ने चोरे आज गोरी तमे मन गाली धामो हीरा तारा ओरे छबिला तारा ओरे रंगीला तारा रंग बेर जुए तारी बात रे देशभरातील बंजारा समाजाची काशी असलेलं तीर्थक्षेत्र पोहरादेवी आणि उंबरीगडाच्या विकासासाठी 723 कोटींच्या प्रकल्पांना महायुती सरकार काळात मंजुरी मिळाली. काँग्रेसच्या काळात जी विकासाची स्वप्न अपूर्ण राहिली ती महायुतीनं वास्तवात आणली आहेत. तसेच बंजारा समाजाची वैभवशाली संस्कृती आणि परंपरा दर्शवणारं विरासते बंजारा संग्रहालय इथे उभारण्यात आलंय. संत सेवालाल महाराजांची पंचधातूची उंच मूर्ती साकारली आहे. थोडक्यात महायुती सरकारच्या काळात पोहरादेवी मंदिर विकास तर होतच आहे, पण बंजारा समाजाच्या संग्रहालयाच्या रूपाने बंजारा संस्कृती ही जगभरात पोहोचणार आहे. माई माऊलीची माया अनमोल माया ऊन सावली सुखाची ममतेची छाया तुला आठवतो मनी साठवतो दिसे आसवात ही तुम्हाला ए आई भासे ठाई ठाई ए आई तू भासे ठाई ठाई आई. संकल्प प्रतिष्ठान आयोजित नवरात्र उत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही साजरा होत आहे. शिवसेना माजी आमदार व उपनेते रवींद्र फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव येथे साजरा होत आहे. खरं तर संकल्पाचा दांडिया रास याला एक वेगळीच नवलौकिकता मिळाली आहे. अशातच देवीचा उत्सव या ठिकाणी विविध प्रकारचे धार्मिक उपक्रम राबवित साजरा होत आहे. भाविकही मोठ्या संख्येने या ठिकाणी दर्शनाकरिता येत आहे. त्याचबरोबर तरुणाई देखील या दांडिया रासमध्ये देखील मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात असा पाहायला मिळाला आहे. दांडियामध्ये सहभागी झालेल्या तरुणांना या ठिकाणी आकर्षक बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. लाईव्ह ॲक्ट्रेसच्या गाण्यांचा तालावरती करण्याने या ठिकाणी गरबाच्या चांगलाच ठेका धरलेल्या पाहायला मिळाला. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. तर या होत्या आपल्या शहरातील काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. धन्यवाद.